एक्सक्यूज मी सर, हं? आज असे गप्प गप्प का? काय नाही अजिबात नाही. नक्कीच काहीतरी बिनसलेलं दिसतंय. नो फॉरगेट इट. डिक्टेशन देताय ना? हा डिटेक्शन देतो ना. घ्या लिहून घ्या. मिसेस कांतीलाल अँड कंपनी. डिअर सर, डिअर सर. विथ रेफरन्स टू युअर विजू. हा? रोजी प्लीज कम लेटर. माझा मूड ऑफ झालेला आहे. बायको का बायको? हा बायको. तुला कसं कळलं? आणखीन नेहमी म्हणतो की चल 1 मिनिट. बस. मुंबईत चांगली साडी कुठे मिळते तुला माहिती आहे का ग? आ? नाही तुझ्याबद्दल म्हणत नाही मी. ते आमची बायको आहे ना घरी, ती रुसली आहे. घरी जाताना एक चांगली साडी घेऊन जावं म्हणतो मी. मला साडीतलं काहीच कळत नाही. मला स्कर्ट मधलं काही कळत नाही. आ? नाही तसं नाही म्हणत मला. सर, जू विले पार्ले स्कीम मध्ये एक एक्झिबिशन लागले. तिथे खूप सुंदर साड्या मिळतील तुम्हाला. काल मी आणि अँथनी. चल येऊन जाऊन अँथनी याला कान किटून गेले माझे. जगात दुसरं कोण माणूसच नाहीये. साडी ह्यातली कुठली साडी पसंत करत आई? ही कांजीवरम सिल्क, हा पटोला आणि ही इचलकरंजी. कसली करंजी? करंजी नाही हो, इचलकरंजी. ही साडी रुसलेल्या बायकोला भेट दिली तर चालते का फक्त दिवाळीसाठीच आहे? ताई तुम्ही सांगा कुठची पॅक करू? ही साडी पॅक करा. आणि यामध्ये अजून काही रंग आहेत का? मलाही दाखवा. काय माझी पहिलीच साडी आहे ना ही. हं? म्हणजे पहिल्यांदाच मी साडी खरेदी करतोय ना. मला काही कळत नाही साडीतलं. तुम्ही मला मदत कराल का प्लीज? ठीक आहे. कशी आहे तुमची बायको? रुसलेली आहे. तसं नाही हो, मग? म्हणजे दिसायला कशी आहे? हा दिसायला. गोरी आहे का सावळी आहे? नाही गोरी म्हणता येणार नाही, सावळी म्हणता येणार नाही. काय म्हणायचं मला काही कळतच नाही. ठीक आहे, मला कळलं. हे बघा तुमच्या बायकोला हा रंग छान दिसेल. अहो दुकानदार, अहो ही साडी पॅक करून द्या. चलो साहब आओ जल्दी, सीट खाली है. आहिस्ता. लाईट गेले. अरे बापरे, काय झालं? काय झालं रे? देखो साहब, गियर बॉक्स टूट गया है. मैकेनिक को बुलाने के लिए भेजा है. कल सुबह तक ठीक हो जाएगा, घबराना नहीं. सुबह तक म्हणजे सकाळपर्यंत. Oh my God. एक्सक्यूज मी प्लीज. हा माझी जरा तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. हा बोला. काल रात्री आपण कुठे होतो, कुठल्या परिस्थितीत होतो हे प्लीज कोणाला बोलू नका. इथे तीच परिस्थिती आहे. आपण दोघं एकत्र होतो हे जर आमच्या बायकोला कळलं तर ती मला घरातून हाकलून देईल आणि मग मला तुमच्या घरात येऊन राहावं लागेल. नको नको, तुम्ही माझ्या घरी आला तर माझा नवरा मला घरात हाकलून देईल. अच्छा बाय, येते. थँक्यू व्हेरी मच.
हे बघ राम, आलात मला हे बघ मालक. हे खिशात एखाद्या ओले त्या बाईचा फोटो नाही ना? काय चालू तुझं? नाही काय नाही सकाळी सकाळी काय नाही उगाच काही विचारतोस? ती साडी घेऊन आतमध्ये ठेवली ती. साडीतली साड्या ए बघा राम, बाईसाहेब उठल्या काय? त्या रात्रभर जागाच आहेत तुमची वाट बघत. हे बघ, मी डायरेक्ट आंघोळीला जातो. हं? बाईसाहेबांनी विचारलं तर त्यांना सांग की मी केव्हा चालू आहे. हं? आपण नाही कुठे बोलणार? हे एक तुझं भारी आहे. आता सांगशील? आता सांगेल. हं. शाबास, तुझ्यासाठीच कमवतो ना मी पैसे. हो हो काय, दे नाही ठेवून. कुठे होतात रात्रभर? कोण? आणि कुणाबरोबर होता? कुणाबरोबर? बोला, कुठे होतात रात्रभर? कोण? कुणाबरोबर? हा, मी म्हणजे माझ्याबद्दल बोलताय तुम्ही? हा, मी ते लवकर सांगा, नाहीतर आज धडगत नाहीये तुमची. नाहीतरी माझी कधी धडकत होती म्हणा. आणि खरं काय ते सांगा. थापा मारल्या तर या हा. दाखवा. सांगतो ना जरा सबुरी घ्याल की नाही? काय एका पाठोपाठ सटासट प्रश्न विचारून माझं डोकं पार आउट करून टाकतात. बोला लवकर, कुठे होतात रात्रभर? काल काय मज्जा झाली. मज्जा? कोण होती ती सटवी? कोण सटवी? तीच जिच्या बरोबर रात्रभर तुम्ही मज्जा केली ती? तशी मजा नाही केली. मग कशी? काय झालं? काल ऑफिस मधून येताना मी तुझ्यासाठी साडी आणायला गेलो. काय? साडी आणायला गेलो तुझ्यासाठी, साडी. तर त्या एक्झिबिशन मध्ये एक मोठं जायंट व्हील होतं. जायंट व्हील म्हणजे माहिती आहे ना, एक मोठं चक्र असतं आणि मग त्यात लोक बसतात आणि मग ते गरगर 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 फिरतं आणि ते गरगर. जायंट व्हीलचं वर्णन पुढे बोला. तर ते त्या चक्रामध्ये मी बसलो आणि ते चक्र सुरू झालं. वर खाली वर खाली वर खाली असं फिरत होतं. आणि मग काय झालं कोणास ठाऊक, मग ते अचानक बंद पडलं. म्हणजे वर जाईना आणि खाली येईना. म्हणजे वरचे लोक वरतीच राहिले, खालचे लोक खालतीच राहिले. खालचे लोक वर बघू शकेनात, वरचे लोक खाली बघू शकेनात, असं झालं. आणि मग आम्ही अडकून पडलो रात्रभर. आम्ही म्हणजे कोण? आम्ही म्हणजे मी आदरार्थी बहुवचनानं बोललो. म्हणजे आम्ही म्हणजे मी आणि माझा मित्र. काय बंडल मारता हो तुम्ही? बंडल नाही मार, मी खरं ते सांगतो ना तुझ्या गळ्या शपथ. कोणत्या मित्राबरोबर होता तुम्ही? आणि नाव काय त्याचं? नाव आहे ना हे नावात काय आहे असं खुद्द शेक्सपियर म्हणून गेला. आणि तुम्ही? नाव सांगा. सांगतो ना. बोला भाऊजी, नाव सांगा त्याचं. बोला पटकन. तुमच्या सगळ्या मित्रांना ओळखते मी. नाही याला तू ओळखत नाही, अजिबात नाही अहो ओळखत. पण त्याला काहीतरी नाव बी असेल की नाही? नाव आहे ना. मग सांगा ना. काय आहे, आपल्याकडे एक पद्धत आहे. माणूस म्हटलं की त्याला नाव हे असतंच. जन्मल्याबरोबर त्याचं नाव ठेवतात आणि त्याच नावाने त्याला मग पुढे ओळखतात. नाव सांगताय ना? सांगतो ना. हे नाव हे अँथनी. अँथनी काय? अँथनी गोन्साल्विस. आणि पत्ता काय त्याचा? तुला काय करायचं का पत्ता? त्याचं लग्न झालंय. पत्ता घेऊन सांगता सांगतो ना. हे लिहून घे ग. पत्ता काय सांगणार आता? अँथनी गोन्साल्विस. खोली नंबर 420. चाळ. मला एकच चाळ फक्त माहिती आहे, बटाट्याची चाळ. विभाग कुठून अवदसा आठवली? अवदसा नगर विभाग. ते कुठे आलं? हे इथे आपला ठाणे. ठाणे माहितीये ना? म्हणजे ठाणे, कल्याण, कर्जत. लिहून घे ग. लिहून घे. झालं समाधान? मी जाऊ अंघोळ. थांबतो. पत्ता एकदा नीट वाचून दाखव ग. अँथनी गोन्साल्विस, खोली नंबर 420, बटाट्याची चाळ, अवदसा नगर, जिल्हा ठाणे. काय विचार आहे तुझा? मला पाहायचंय की या पत्त्यावर तुमचा मित्र राहतो की मैत्रीण? वेडी मैत्रीण कशी असेल? अगं मला एकच तर मैत्रीण आहे आणि ती म्हणजे तू डार्लिंग. खोटारडे बंडलबाज, तुम्हाला काय वाटलं तुमची इथं पचेल? बघा रामनी मला सगळं सांगितलंय. काय सांगितलं? हेच की तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी बाईच्या प्रेमात पडलाय म्हणून, आणि ती तरुण आहे, सुंदर आहे म्हणून. अरे हरामखोर बगाराम, असं सांगितलं. कुठे आहे तो हरामखोर? हरामखोर बगाराम, इकडे इकडे इकडे. तू यांना काय सांगितलंस? काय सांगितलं? यांना काय सांगितलंस? काय सांगितलं? मलाच विचारतो वर. गपचूप सांगणार, देणे ठेवून सांग. कुठं काय सांगितलं? बघा राम, खरं सांग. तू म्हणाला नाहीस
की या घरात एक नवीन बाईसाहेब येणार आहेत म्हणून? म्हणालो होतो. आणि तू हे सुद्धा म्हणालास की ती तरुण सुंदर आहे म्हणून. म्हणालो होतो. तू हेही म्हणालायस बघा की साहेबांनी सांगितलंय की बाईसाहेबांनी म्हणजे मी बदलीत दुसरा माणूस ठेवावा. हो, आता एक गाडी सोडून गेल्यानंतर बदलीत तुम्ही दुसरा गाडी ठेवणारच. म्हणजे मी नोकरी सोडतोय. काय? माझी मालकीणबाई माझ्याबद्दल चौकशी करायला इथे येणार आहे. गाढवा, म्हणजे सगळं तू स्वतःबद्दल बोलत होतास? मग म्हणजे तुम्हाला काय वाटलं मी साहेबांबद्दल बोलत होतो? चुप रे. हसायला काय झालं? एक गाडी सोडून गेल्यानंतर बदलीत दुसरा गाडी ठेवता ते माहित होतं, पण नवरा सोडून गेल्यानंतर बदलीत दुसरा. चालायला लाग इथून. चल चल चल. मी तेच करणार होतो. हेच करणार होतो. वरती सांगतोय आजकालचे नोकर तुला सांगतो ना. झालं तुझं समाधान? मी आता आंघोळीला जाऊ शकतो? तुम्ही आंघोळीला जा, तोपर्यंत मी तुमच्यासाठी चहा आणते. हा दॅट्स लाईक अ गुड गर्ल. भाऊजी हा? तुम्ही म्हणाला होतात ना मी साडी आणायला गेलो होतो म्हणून. हा? कुठे ती साडी? ठीक आहे. अय्या, हा? इथे तर 2 साड्या आहेत. दुसरी साडी कोणासाठी? अगं वाढदिवसाच्या निमित्ताने आणली असेल भाऊजींनी. हा. बघ 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 माझी मेवणी बघ किती हुशार आहे. कसं पटकन तिने हा. ओळखलं. नाही तर तू हा? तिच्यापेक्षा हुशार आहेस. हॅपी बर्थडे टू यू डार्लिंग. वाढदिवस माझा आहे भाऊजी. तेच 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 करणार तुम्ही. हॅपी बर्थडे टू यू डार्लिंग. आंघोळीला जाताय ना? तिथं चालू ना मी. आंघोळ केल्याशिवाय मला चैनच पडत नाही तर काय. थंड पाणी डोक्यावर ओतलंच पाहिजे.